सांगली जिल्ह्यातील माळवाडीतील 14 वर्षीय मुलीच्या बलात्कार प्रकरणी कोणी अफवा पसरवून सामाजिक शांतता धोक्यात आणेल तर त्याच्यावर कडक कारवाई करू असा इशारा पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलाय। ते आज एबीपी माझाशी बोलत होते। आतापर्यंत या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलंय आणि माळवाडीतील 14 वर्षीय मुलगी काल रात्री आईशी वाद झाल्याने घरातून बाहेर पडली। यानंतर ती 2 किलोमीटरवर असलेल्या भिलवडीच्या दिशेने जात होती। मात्र भिलवडी जवळच तिचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर सोशल मीडियावर जातीय मेसेज फिरू लागले, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं। आज पलूस तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये बंदही पाळण्यात आला। मात्र पोलिसांनी या प्रकरणात कुठलेही धार्मिक किंवा जातीय अँगल नसल्याचं सांगितलं। तसंच माळवाडी ते भिलवडी मार्गावरचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येते। काहीच दिवसांपूर्वी या मुलीला गावातला एक मुलगा त्रास देत होता, ज्याला मुलीच्या चुलत भावाने समज दिली होती, त्याचीही चौकशी सुरू आहे। संध्याकाळी 8च्या सुमारास आपल्या आईबरोबर काहीतरी किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर ती घरातून बाहेर पडलेली आहे आणि त्यानंतर 1.5 किलोमीटरवरती घटनास्थळ भिलवडी हायस्कूलच्या समोरचं जे आहे त्या आसपास ही घटना घडली असण्याची किंवा हा गंभीर आणि क्रूर अपराध घडला असण्याची शक्यता आहे। त्यामुळं त्या परिसरातले त्याच्या आसपासचे जेवढे काही संशयित आहेत त्यांची विचारपूस सुरू केलेली आहे। आतापर्यंत 4 संशयित ताब्यात घेण्यात आलेले आहेत, त्यांची विचारपूस सुरू आहे। राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील यांनी देखील माळवाडीला भेट दिली आणि कुटुंबाचं सांत्वन केलेलं आहे। आपण बघूया। ज्या पद्धतीनं कोपर्डीची घटना घडलेली होती, अगदी त्याच पद्धतीची घटना सांगली जिल्ह्यात आजपर्यंत कधीच घडलेली नव्हती। ती घटना आज सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। महाराष्ट्रातली ही दुसरी घटना आहे। मला हे गृह खात्याचं खूप मोठं अपयश वाटतंय। पोलिसांना सुद्धा विनंती करेन की कुणाचाही दबाव, कसलाही दबाव न बाळगता अतिशय निपक्षपातीपणानं त्यांनी चौकशी करून त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे।